नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, गेले काही दिवस लेक्चर्स झालेले नसतील कदाचित आणि तुम्ही वाट सुद्धा बघत असाल, पण पुरस्कार विषय जो आहे तो टॉपिक आपल्याला अत्यंत आवडीचा पण आहे आणि तो चांगल्या प्रकारे पण करायचा आहे. आता यावर लक्षात ठेवायचं, 2025 जो पद्म पुरस्कार होता, जो मागच्या वर्षी दिला गेला होता, पण बऱ्याचशा परीक्षाला सुद्धा त्यावर आधारित प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे 2026 मध्ये ज्या ज्या परीक्षा होतील, पुढे आगामी काळामध्ये पोलीस भरती असेल, वनरक्षक असेल, एमपीएससी असेल किंवा अजून कोणत्या स्पर्धा परीक्षा असतील, त्यामध्ये आपल्याला पद्म पुरस्कारावर एखादा प्रश्न विचारला जाईल. तो कदाचित एखाद्या स्वरूपात वन लाइनर स्वरूपात असेल किंवा मॅच द फॉलोइंग, म्हणजे तुम्हाला जोड्या जुळवा या घटकावर आधारित एखादा प्रश्न असेल. आता लक्षात ठेवायचं, पद्म पुरस्कार म्हणलं की बऱ्याच जणांना असं वाटतं की पद्म म्हणजे पद्मश्री. नव्हे, चुकलं. पद्म म्हणजे एकूण नागरी पुरस्कार, ज्यामध्ये भारतरत्न असेल, पद्मविभूषण असेल, पद्मभूषण असेल आणि पद्मश्री असेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. जे विद्यार्थी नवीन असतील, ज्यांना लेक्चर बद्दल माहिती नसेल, तर आपण करंट सिरीज चालू केलेली आहे. यापूर्वी सुद्धा आपण बरेचसे लेक्चर घेतले होते. तुमचा प्रतिसाद सुद्धा चांगला वाढत आहे, त्याबद्दल मी तुमचा आभारी सुद्धा आहे. पण लक्षात ठेवायचं, आगामी काळामध्ये आपण जीएस सुद्धा चालू करत आहोत. जीएस असेल किंवा इंग्रजी व्याकरण पण असेल. ठीक आहे, जसा वेळ मिळेल तसे आपण काही लेक्चर्स करत जाऊ. ठीक आहे. आता 2026 मध्ये पाहायला गेलं तर आपण काही महत्वाच्या गोष्टी करूया. पद्म पुरस्कार, पद्म म्हणजे नागरी पुरस्कार, ज्यामध्ये एकूण 4 पुरस्कार येतात. पहिला सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता असतो? आपल्या भारत सरकारचा, तो असतो भारतरत्न. त्याच्या खालोखाल पद्मविभूषण, पद्मभूषण आणि शेवटी असतो पद्मश्री. म्हणजे असे 4 पुरस्कार आहेत, लक्षात ठेवायचं. आता मला सांगा, पद्म पुरस्कार जे जाहीर झाले तर ते 26 जानेवारीच्या पूर्वी जाहीर होतात. ठीक आहे. पद्म पुरस्कार 26 जे आपण या वर्षी आता बघतोय, तर यामध्ये लक्षात ठेवायचं मित्रांनो, एकूण जर पाहायला गेलं तर 131 पुरस्कार देण्यात आलेले आहेत. आता मुद्दा लक्षात ठेवायचं, तुम्हाला परीक्षेला विचारणार काय, तर एकूण किती पुरस्कार देण्यात आले पद्म, तर 131 पुरस्कार हे पद्म आहेत. आता याच्यामध्ये आपण थोडंसं वर्गीकरण करूया. बघा, पद्मविभूषण जो 2 नंबरचा म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. या वर्षी भारतरत्न पुरस्कार दिलेला नाही, लक्षात ठेवायचं. मागच्या वर्षी पण दिला नव्हता. महत्वाचं काय आहे, तर 2024 मध्ये एकूण 5 जणांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला, हे लक्षात ठेवा. त्यानंतर 2025 ला 0, 2026 म्हणजे या वर्षी सुद्धा 0. लक्षात, म्हणजे आतापर्यंत पाहायला गेलं 2024 चे शेवटचे भारतरत्न पुरस्कार दिले होते, 25-26 ला दिला गेलेला नाही. मग अशा प्रकारचे प्रश्न विचारले तर लक्षात ठेवा, गेले 2 वर्ष म्हणजे हे वर्ष, त्या मागील वर्ष सर्वोच्च पुरस्कार कोणता नागरी आपला, तो आहे भारतरत्न पुरस्कार, दिला गेलेला नाही. 131 आकडा लक्षात ठेवायचा. आता पद्मविभूषण 2 दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार, ज्याच्यामध्ये 5 जणांना पुरस्कार दिला गेलेला आहे. त्याच्या खालोखाल असतो पद्मभूषण 13 पुरस्कार, एकूण 13 जणांना पुरस्कार दिला गेलेला आहे. आणि पद्मश्री 113, म्हणजे बघा 13 आणि 5 18, 18 आणि 113 म्हणजे 131 झाले. हे एकूण पुरस्कार समाप्त झाले. म्हणजे पद्म लक्षात ठेवायचं, पद्मश्री म्हणलं तर 113, पद्म म्हणलं तर एकूण 131. ठीक आहे. आणि लक्षात ठेवा, जो पुरस्कार सर्वोच्च असतो तो कमी संख्येमध्ये असणार, बरोबर ना. पद्मविभूषण सर्वोच्च आहे, कमी संख्या, थोडीशी जास्त संख्या आणि सर्वात जास्त संख्या. ठीक आहे. आता ह्या 2-3 गोष्टी जरा करणं जरा महत्वाचं वाटतं. बऱ्याच वेळा परीक्षेला डिरेक्टली विचारतील की पद्म पुरस्कार 2026 मध्ये एकूण किती महिलांना पुरस्कार देण्यात आला, तर लक्षात ठेवायचं, एकूण महिला विजेत्या किती होत्या, तर 19 महिलांना पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर जो मरणोत्तर पुरस्कार आहे, म्हणजे काय, 131 मध्ये एकूण पाहायला गेलं तर जवळपास 16 व्यक्तींना मरणोत्तर पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. म्हणजे मृत्यू झाल्यानंतर ज्यांना पुरस्कार दिला जातो त्यांच्या नावानं कोणते दुसरे पुरस्कार ते घेतं, हे लक्षात ठेवायचं. आणि ही एक कॅटेगरी असते बघा मित्रांनो. म्हणजे काय, तर कदाचित सध्या भारतात मूळचे भारतीय आहेत, पण ते सध्या परदेशामध्ये राहतात. याला आपण काय म्हणतो, एकतर विदेशी NRI नॉन रेसिडेंट इंडियन किंवा OCI ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया, असे लक्षात ठेवायचं. तुम्हाला जनरल सांगतो, हे असे 6 लोक आहेत, 6 जण आहेत ज्यांना विदेशी कॅटेगरीमध्ये पुरस्कार देण्यात आलेले आहेत. ठीक आहे. मग एकूण आपण पाहिलं, महिला 19, 16 फक्त आकडा लक्षात ठेवा. या लेक्चरच्या सविस्तर PDF तुम्हाला मी पटकन PDF आपल्या टेलिग्रामला तुम्हाला अपलोड करून देईन. ठीक आहे. प्रॉपर सगळ्या मराठीमध्ये असतील. क्लिअर झालं. 131, 5, 13, 113 लक्षात ठेवा. 113 हे पण सुद्धा लक्षात आलं पाहिजे. 5, 13, 113. ठीक आहे. आणि 131 टोटल झालं. 19 महिला, मरणोत्तर 16 आणि 6 विदेशी. आता आपण काही महत्वाचे बघूया. ठीक आहे. आता बघा, जो दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे, पद्मविभूषण, जो 5 लोकांना देण्यात आलेला आहे. आता आपण यातले काही महत्वाचे व्यक्ती बघणार आहोत. 5 असल्यामुळे मी सगळे घेतलेले आहेत, कारण का पटपट होऊन जातील. आज सगळ्यांनाच माहिती आहे, आपण चर्चेतील व्यक्तिमत्वामध्ये सुद्धा
धर्मेंद्र सिंग देओल या व्यक्तीचा अभ्यास करणार आहोत. यांना बॉलिवूडचे ही मॅन सुद्धा म्हटलं जातं. तर लक्षात ठेवायचं, धर्मेंद्र सिंग देओल मरणोत्तर पुरस्कार यांना प्रदान करण्यात आलेला आहे. क्षेत्र कोणतं आहे? 100% कला असणार आहे. सिनेमाचं क्षेत्र नवीन नसतं, कला क्षेत्र आहे. तर सिनेमा सुद्धा एक कलेचा प्रकार आहे. ठीक आहे. राज्य महाराष्ट्र आहे. तसं पाहायला गेलं तर ते पंजाब हरियाणा साईडचे आहेत, पण त्यांचं वास्तव्य गेली कितीतरी वर्ष महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणून महाराष्ट्र राज्यानं त्याचं नाव नॉमिनेट केलं होतं. प्रसिद्ध अभिनेते आहेत, ही मॅन ऑफ बॉलिवूड त्यांना म्हटलं जातं. या व्यक्तीबद्दल आपण सविस्तर चर्चेतील व्यक्तिमत्वामध्ये अभ्यास करणार आहोत. लक्षात ठेवा. दुसरं, केटी थॉमस नावाचे व्यक्ती आहेत. सार्वजनिक व्यवहार पब्लिक सर्व्हिसमध्ये केरळ या राज्याचे आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश. आता इथं तुम्हाला प्रश्न विचारायचे असे जास्त येतात, कारण का आपल्या अभ्यासक्रमामध्ये न्यायालयीन व्यवस्थेचा घटक असतो. मग सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय हे सुद्धा महत्वाचं आहे. मग लक्षात ठेवायचं, केटी थॉमस सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश. त्यानंतर एन राजन, राजम, कला क्षेत्र आहे. अगेन शास्त्रीय संगीत. लक्षात ठेवा मित्रांनो, सिनेमा, अभिनेता, संगीतकार यांना कला या क्षेत्रामध्ये दिला जातो. उत्तर प्रदेश हे राज्य आहे. प्रसिद्ध व्हायोलिन वादक हे सुद्धा लक्षात ठेवा. कोण? एन राजम. त्यानंतर पी नारायणन, साहित्य व शिक्षण. अगेन केरळ सरकारचे आहेत, केरळ राज्याचे आहेत. शिक्षण क्षेत्रातील योगदान म्हणजे त्यांनी खूप जास्त मोठं योगदान दिलेलं आहे. व्ही एस अच्युतानंद. मित्रांनो, ही सुद्धा व्यक्ती तेवढीच महत्वाची आहे. का सांगा? हे केरळचे माजी मुख्यमंत्री आहे. मग आपल्या राज्यशास्त्रामध्ये काय आहे? मुख्यमंत्री नावाचा घटक असतो, तुम्हाला माहिती आहे. आता बघा, आपण याच्यामध्ये काही प्रश्न तयार करूया. प्रश्न काय असेल बघा, एकूण 5 मध्ये 2 व्यक्तींना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आलेला आहे. हा एक प्रश्न झाला. बघा, 5 पैकी आपण असं करू, 5 पैकी 2 हा एक घटक झाला मरणोत्तरचा. किंवा असं करूया, केरळ किती वेळा आहे बघा, 1 2 3, म्हणजेच काय तर 5 पैकी 3 जे राज्य आहेत ते कुठले राज्य आहेत? केरळ. हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि केरळमधले जे रहिवासी आहेत किंवा केरळ राज्यानं ज्यांना स्पॉन्सर केलेलं आहे किंवा जे राज्याचे रहिवासी त्याला आपण काय म्हणतो, तर इथे लक्षात ठेवायचं. केरळ, अगेन नाव थोडंसं बघा, थॉमस. केरळ इकडे बघू शकता अगेन नारायणन. पुन्हा केरळ इकडे बघू शकता अच्युतानंद. ठीक आहे. याच्यावर सुद्धा आपल्याला उत्तर काढता येतात. फक्त लक्षात ठेवायचं, अत्यंत महत्वाची व्यक्ती मला असं वैयक्तिक वाटतात तर धर्मेंद्र तर आहेतच, हे माजी न्यायाधीश एक आहेत. त्यानंतर केरळचे माजी मुख्यमंत्री, हे सुद्धा लक्षात ठेवा. म्हणजे 5 व्यक्तींच्यावर आधारित एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. अजिबात स्किप करायचं नाही. त्यानंतर पुढे पाहूया, पद्मभूषण. आता 5 नंतर पुढचा आकडा मोठा कोणता आहे? तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता असतो? असतो पद्मभूषण. आता याच्यामध्ये आपण काही महत्वाची व्यक्ती करूया. बघा, अलका याज्ञिक आहेत, तर अगेन संगीतकार, गायक आहेत. ओके, महिला गायक. कला, गायन आलं, महाराष्ट्र. बघा इथं पण पुन्हा महाराष्ट्र आलं, म्हणजे महाराष्ट्राचं कोट्यात दिलेलं आहे. उदय कोटक, तुम्ही ऐकलाच बघा, कोटक लाईफ इन्शुरन्स किंवा कोटक महिंद्रा, कोटक इन्शुरन्स भर या ठिकाणी त्याचं काम आहे. व्यापार आणि उद्योग. ठीक आहे, उद्योग क्षेत्रातली मोठी हस्ती आहे उदय कोटक, अगेन महाराष्ट्र. पियुष पांडे, मरणोत्तर पुरस्कार जाहीर झालेला आहे. कला, जाहिरात क्षेत्रामधला. लक्षात ठेवायचं, ऍडव्हर्टाइजमेंट एजन्सीमध्ये ते काम खूप त्यांनी मोठं काम केलेलं आहे. महाराष्ट्र अगेन आलं बघा. भगतसिंह कोश्यारी, सार्वजनिक सेवा म्हणजेच काय, पब्लिक सर्व्हिस. हे महाराष्ट्राचे माजी राज्यपाल होते, लक्षात ठेवायचं. पण ओके, इथं लक्षात ठेवू शकता तुम्ही. इथं तुम्ही उत्तराखंड करा. ओके, उत्तराखंड आहे इथं, कारण ते उत्तराखंडचे आहेत. मम्मुट्टी. आता मम्मुट्टी नावाची व्यक्ती आहे, ते अभिनेते आहेत. मल्याळम चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आहेत, लक्षात ठेवायचं. मागच्या वर्षी सुद्धा एक प्रसिद्ध अभिनेत्री होते, त्याचं नाव आहे, त्या अभिनेत्याचं नाव काय आहे तर मोहनलाल. तर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. आणि यावर्षी लक्षात ठेवायचं, पद्मभूषण मम्मुट्टी यांना प्रदान करण्यात आलेला आहे. कला, सिनेमा क्षेत्र आहे, केरळचेच आहेत. शिबू सोरेन सर्वांनाच माहिती असतील, मरणोत्तर पुरस्कार दिला गेलेला आहे. सार्वजनिक सेवा, हे एकेकाळी झारखंडचे सुद्धा मुख्यमंत्री होते. आणि यांचे सध्या पुत्र आहेत, कोण? हेमंत सोरेन. हे सध्या झारखंडचे मुख्यमंत्री आहेत. हेमंत सोरेन, त्याचे वडील शिबू सोरेन. विजय अमृतराज ही व्यक्ती अत्यंत महत्वाची मित्रांनो, क्रीडा क्षेत्रामधले आहेत, लक्षात ठेवायचं. टेनिस हे त्याचे क्षेत्र आहे. आणि इथे लक्षात ठेवायचं, देश आहे अमेरिका, म्हणजे हे मूळचे भारतीय आहेत, पण सध्या ते अमेरिकेमध्ये वास्तव्य करतात. ते झाले तुमचं OCI. ठीक आहे, म्हणजे मगाशी आपली कॅटेगरी बघितली होती ती. पण लक्षात ठेवा, टेनिस क्षेत्रातलं महत्वाचं आहे. आणि कलिपत्ती रामास्वामी पळनीस्वामी. आता लक्षात ठेवायचं क्षेत्र कोणतं आहे? वैद्यक शास्त्र, तमिळनाडू. सगळं करण्यापेक्षा हे महाराष्ट्रात 3 लोक आहेत बघा. हे 3 लोक महाराष्ट्रातले. भगतसिंग कोश्यारी ठीक आहे, पद्मभूषण आहेत, पण ही व्यक्ती, मम्मुट्टी व्यक्ती महत्वाची आहे, केरळ. आणि ही सुद्धा व्यक्ती महत्वाची आहे, कोण? तर विजय अमृतराज, क्रीडा क्षेत्रातील टेनिस आणि अमेरिका. ठीक आहे, असं विचारतील की भारतामधील विजय अमृतराज, तर नाही, अमेरिका देश लक्षात ठेवायचा. ठीक आहे,
हे झाले 8, म्हणजे टोटल 13 आहेत ना, हे 8 झाले. त्यानंतर डॉक्टर नोरी दत्तात्रेयुडू, वैद्यकशास्त्र पुन्हा अमेरिका. SKM मैलादन, सामाजिक कार्य तमिळनाडू. शतावधानी आर गणेश, कलाक्षेत्र कर्नाटक. VK मल्होत्रा, मरणोत्तर सार्वजनिक सेवा दिल्ली. वेलापल्ली नटेशन, सार्वजनिक सेवा केरळ. आता यामध्ये परत लक्षात ठेवायचं, डॉक्टर नोरी दत्तात्रेयुडू हे वैद्यकशास्त्र अमेरिका आहे. आणि मगाशी आपण काय बघितलं, विजय अमृतराज टेनिस क्रीडा अगेन अमेरिका. कुठं वेगळं आलं तुमचं काम आहे त्याकडे तुम्हाला थोडं लक्ष द्यावं लागेल. ठीक आहे, टोटल 13 झाले. आता जर महाराष्ट्र विचार केला, कारण शेवटी परीक्षेला काही विचारू शकतात, मग आता एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून आपल्याला बघायला लागेल की महाराष्ट्रामध्ये किती जणांना पुरस्कार दिलेला आहे. लक्षात ठेवायचं, पद्म पुरस्कार एकूण झाले किती, एकूण झाले 131. ठीक आहे, त्यातले बघा, त्यातले महाराष्ट्रामध्ये पाहिले तर महाराष्ट्रामध्ये एकूण 15 व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्यात आलेले आहेत. म्हणजेच एकूण 15 असतील. याचा अर्थ काय, पद्मविभूषण 1, पद्मभूषण. आपण मगाशी पद्मभूषण 3 बघितले बघा, पहिले 3, ते पहिले 3च महाराष्ट्रामधले आहेत. आणि पद्मश्री एकूण 113 आहेत, त्यातले 11 कोण आहेत तर महाराष्ट्र. मग लक्षात ठेवायचं 1, 3, 11 असा कोडवर्ड करा. 1, 3, 11 हे महाराष्ट्र राज्यातले झाले. टोटल किती झाले, 15. आणि मगाशी काय बघितलं, 5, 13 आणि 113. बघा 1, 3, 11, 5, 13, 113 टोटल झाले किती, 131. हे झालं एकूण भारतामध्ये, हे झालं एकूण महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे, 1, 3, 11 एकूण 15 लोक आहेत आणि पद्मविभूषण 1, 3, 11. आता आपण थोडक्यात बघूया हे महत्वाचे कोण कोण आहेत. मगाशी सांगितलं पद्मविभूषण महाराष्ट्र कोटा कोण, तर बॉलिवूडचे ही मॅन कोण येणार, धर्मेंद्र देओल. लक्षात ठेवायचं. ओके, आता महत्वाची व्यक्ती आहे चर्चेतील व्यक्तिमत्वामध्ये, कारण याचं नुकतंच निधन झालं होतं मागं, यांच्याबद्दल तुम्हाला सविस्तर सांगेन त्या लेक्चरमध्ये. ठीक आहे, पुढे बघूया पद्मभूषण पहिले मगाशी 3 पाहिले होते. अलका याज्ञिक, क्षेत्र आहे कला, खूप जास्त त्यांच्या नाव रेकॉर्ड सुद्धा आहेत. आणि पाहिलं असेल 1980-90च्या कालखंडामध्ये किंवा 90-2च्या कालखंडामध्ये ती त्रिकूट असायचं बघा, कुमार सानू, अलका याज्ञिक आणि उदित नारायण असे 3 जण असायचे. त्याने भरपूर जास्त गाणी केलेली आहेत. ठीक आहे, एकत्र किंवा ड्युएट किंवा मे बी सिंगल असेल, सोलो असेल. पियुष पांडे आहेत, मरणोत्तर, क्षेत्र आहे कला जाहिरात क्षेत्र, हे आहेत पियुष पांडे. उदय कोटक, क्षेत्र व्यापार आणि उद्योग. ठीक आहे, कारण हे व्यापार क्षेत्रातील मोठी हस्ती आहे किंवा उद्योग क्षेत्रातील मोठी हस्ती आहे उदय कोटक. हे झाले 1, 2, 3. इथे लक्षात, तिन्ही महाराष्ट्रामध्ये लक्षात ठेवायचे. ओके, आता पद्मश्री जे 11 आहेत त्यातले आपण काही महत्वाचे बघू. पहिले आहेत अगेन रोहित शर्मा, सगळ्यांनाच माहिती आहे. आणि जेव्हा असे प्रसिद्ध क्रिकेटपटू असतात, आता लक्षात ठेवायचं, आपण एक अँगल करूया. आता रोहित शर्मा सारखा व्यक्ती कुणालाही माहिती होऊन जाईल ज्याला पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. पण कधी कधी काय होतं, परीक्षेला त्याच्याऐवजी वेगळ्या एका व्यक्तीला विचारला जातो, किंवा असं विचारतील कोणत्या क्रिकेटरला हे पद्मश्री पुरस्कार मिळालेले आहेत. तर एक आहेत हरमनप्रीत कौर, ज्या महिला क्रिकेट संघाच्या कप्तान आहेत, आणि एक आहेत रोहित शर्मा. बघा, म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारताना कुठली कॅटेगरी आणतील. ठीक आहे, रोहित शर्मा आहेत, त्यांना काय झालेलं आहे तर क्रीडा क्षेत्रातील, म्हणजे क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांना पुरस्कार कुठला भेटला, पद्मश्री पुरस्कार भेटला. भारतीय क्रिकेटर आहेत. ठीक आहे, अगेन त्याच्या नावावर सुद्धा रेकॉर्ड्स आहेत, सिक्सर्सचे रेकॉर्ड्स असतील, किंवा ते यापूर्वी सुद्धा लक्षात तुम्हाला आलं पाहिजे की T20 जो आपला मागच्या वेळचा कप होता त्यांनी जिंकलेला आहे, चॅम्पियन्स ट्रॉफी पण जिंकली, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आर माधवन सध्या ते एकच फॉर्मॅटमध्ये खेळतात, कोणत्या, ODI मध्ये. आर माधवन प्रसिद्ध अभिनेते आहेत, कला क्षेत्रामध्ये मिळाला जातो, प्रसिद्ध अभिनेता दिग्दर्शक कोण, आर माधवन. 3 सतीश शहा, मरणोत्तर, हे सर्वोत्कृष्ट कॉमेडियन असायचे, तुम्ही त्याचे पिक्चर पण पाहिले असतील. ठीक आहे, ज्येष्ठ अभिनेते. रघुवीर खेडेकर, कला, तमाशा व लोककला. आता बघा, या 2 पेक्षा तुम्हाला प्रश्न जास्त कुठे विचारू शकतात, तर हे अशी नावं लक्षात ठेवायची. रघुवीर खेडकर, तमाशा लोककला, तमाशा महर्षींना म्हटलं जातं. आणि 5वा व्यक्ती सगळ्यात महत्वाचा आहे, कारण गेले 80 वर्ष, सध्या त्यांचं वय तर 92-93 आहे, पण गेले 80 वर्ष एक ते वाद्य वाजवतात. त्या वाद्याचं नाव काय आहे बघा, मेन व्यक्तीचं नाव काय आहे, बिकल्या लाडका दिंडा. कला क्षेत्र आहे, लक्षात ठेवायचं, प्रसिद्ध तारपा वादक आदिवासी कलाकार आहेत, पालघर जिल्ह्याचे आहेत. लक्षात ठेवा, इथं तुम्हाला जास्त प्रश्न विचारले जातील. कोणतं वाद्य वाजवतात, तारपा वाद्य वाजवतात. कुठल्या जिल्ह्याचे आहेत, पालघर जिल्ह्याचे आहेत. ठीक आहे, नाव काय आहे, बिकल्या दिंडा. ओके, काही पण विचारू शकतील. देन डॉक्टर आर्मिडा फर्नांडिस, वैद्यकशास्त्र, नवजात बालकांसाठी आशियातील पहिलं ह्युमन मिल्क बँक स्थापन केलेले आहे. ठीक आहे, डॉक्टर असल्या कारणाने लक्षात ठेवायचं वैद्यकशास्त्र. ठीक आहे, हे 5. आता यातले फक्त
रोहित शर्मा आर मध्ये तुम्हाला माहिती असतात. हे 4, 5, 6 जर लक्षात ठेवायचे व्यवस्थित. ओके, त्यानंतर पुढचे बघूया आपण. अशोक खाडे, व्यापार उद्योग यशस्वी उद्योजक. ठीक आहे. सत्यनारायण नुवाल, व्यापार उद्योग संरक्षण व औद्योगिक स्फोटके क्षेत्रात मोठे योगदान दिलेलं आहे. श्रीरंग देवबा लाड, आता बघा हे नाव थोडंसं ऑड वाटते ना, कृषी क्षेत्रामध्ये आहेत. शेती क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग, हे तुम्हाला एखाद्या वेळी विचारलं जाईल. सो मला असं वाटते आगामी काळामध्ये भिकल्या दिंडा एक व्यक्ती झाले, रघुवीर खेडकर दुसरे व्यक्ती झाले, आणि श्रीरंग देवबा लाड असे ऑड नावं असणाऱ्यांचं व्यक्तीचं विचारलं जाईल. रोहित शर्मा अख्ख्या जगाला माहिती होऊन जाणार आहे. आर माधवन सगळ्यांना माहिती होऊन जातात. त्याच्यावर चान्सेस कमी येतात प्रश्नामध्ये. इथं प्रश्न जास्त वाढू शकतात. देन अगेन वेगळं नाव बघा. जुझेर वासी, विज्ञान आणि अभियांत्रिकी IIT बॉम्बेचे प्राध्यापक, लक्षात ठेवायचं. आणि शेवटी जनार्दन बापूराव बोसे, समाजकार्य सामाजिक क्षेत्रात निस्वार्थ सेवा. बघा हे पण नाव वेगळं वाटतंय ना. सो हे 3 लक्षात ठेवायचे शेवटचे. आणि मगाशी काय म्हटलं मी, आणि हे शेवटचे 3 लक्षात ठेवा. टोटल 11 आहेत. सगळं पाठ करायची गरज नाही, फक्त नाव बघा. तुम्हाला काय करतात, कॉलम विचारतात. गट अ मध्ये व्यक्तीची नावं, गट ब मध्ये राज्य किंवा त्यांचं क्षेत्र विचारतील. अजिबात विसरायचं नाही. ठीक आहे. त्यानंतर आपण काही म्हणजे महत्वाचे इतर राज्यातील काही पुरस्कार प्राप्त मानकरी बघूया. मम्मुट्टी मगाशी सांगितलं होतं केरळ राज्याचे आहेत. प्रसिद्ध मल्याळम अभिनेते, पद्मभूषण यांना पुरस्कार भेटलेला आहे कला क्षेत्रामध्ये, सिने अभिनेते आहेत. हरमनप्रीत कौर पंजाब राज्याचे आहेत, पद्मश्री पुरस्कार भेटलेला आहे. क्रीडा क्रिकेटर स्वतः आहेत. महिला क्रिकेट संघाच्या कप्तान आहेत, लक्षात ठेवा. त्यानंतर सविता पुनिया हरियाणा विसरू नका. पद्मश्री पुरस्कार. क्रीडा कोणता आहे तर ते हॉकी क्षेत्रातील आहेत. हॉकी संघाच्या कप्तान, लक्षात ठेवायचं सविता पुनिया. भगतसिंग कोश्यारी उत्तराखंड, पद्मभूषण. यांच्यावर बरीचशी टीका झाली होती. यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल असेल किंवा आपले जे महात्मा फुले आहेत किंवा सावित्रीबाई फुले आहेत त्यांच्याविषयी सुद्धा काही चुकीचं विधान, भरपूर काही चुकीचं विधान केलं होतं. म्हणून बरेच लोक म्हणतात यांना पुरस्कार देण्याची लायकी नव्हती किंवा यांना पुरस्कार देण्याची चूक झालेली आहे. पण ठीक आहे, आता ते पुरस्कार दिला, आपण फक्त अभ्यासूया. सार्वजनिक व्यवहार. विजय अमृतराज, अत्यंत महत्वाचा व्यक्ती, अमेरिकाचा. ठीक आहे, म्हणजे मूळचे भारतीय पण अमेरिका, लक्षात ठेवायचं. पद्मभूषण. क्रीडा टेनिस. बघा क्रीडा इथं पण आलं, एक गोष्ट लक्षात ठेवायची, इथं पण क्रीडा आलं, इथं पण क्रीडा आलं. रोहित शर्मा पण क्रीडा आला. पण रोहित शर्मा आणि हरमनप्रीत कौरला पद्मश्री, आणि इथं मात्र कुणाला भेटलाय, पद्मभूषण. म्हणजे तुमचं काम काय बघा आता, की जेव्हा तुम्ही अभ्यास करता तर काय करा, पहिली गोष्ट व्यक्ती व्यवस्थित एकदा बघून घ्या. ओके, एकदा व्यक्ती व्यवस्थित पाहिले, त्यानंतर त्या व्यक्तीचं क्षेत्र कोणतं आहे, पुरस्कार कोणता भेटला आणि क्षेत्र कोणतं आहे. कधी कधी याच्यावर तुम्हाला फॉलोइंग, मॅच द फॉलोइंगला किंवा जोडा प्रश्न विचारले जातात. मला असं वाटते रघुवीर खेडकर, ठीक आहे, श्रीरंग देवबा लाड, त्यानंतर ते बोसिक झाले, आणि त्यानंतर भिकल्या दिंडा. म्हणजे ह्या 4-5 व्यक्ती आता महत्वाच्या आहेत, तुम्हाला प्रश्न विचारले जातील. ठीक आहे. आता धर्मेंद्र खूप मोठी व्यक्ती आहे, त्यामुळे त्यांना सुरुवातीला जाहीर केलं होतं सरकारनं की त्यांना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात येईल. त्यामुळे एकच व्यक्ती महाराष्ट्रातली आहे. ठीक आहे. कोडवर्ड लक्षात आला तुमच्या. भारतामध्ये लक्षात ठेवायचं, भारतामधला आकडा काही आहे 5, 13, 113 हे झालं भारत. आणि राज्यामध्ये काही आहे 1, 3 आणि 11. हे 11 लक्षात ठेवा. इथं हे 13चं 3 लक्षात ठेवा आणि हे 1 लक्षात ठेवा फक्त. ठीक आहे. 1 म्हणजेच कोण, धर्मेंद्र देओल. ठीक आहे. ओके, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. विद्यार्थी नवीन असतात त्यांना माहिती नसतं तर आपल्या या युट्यूबचं जे आपलं काही अकॅडमीचं आपलं चॅनल आहे, लक्षात ठेवायचं. मी या लेक्चरच्या तुम्हाला ह्याच्यामध्ये सुद्धा डिस्क्रिप्शन सुद्धा काय करतो, टेलिग्रामची लिंक सुद्धा पाठवतो. ठीक आहे. आपल्या टेलिग्रामच्या अकाउंटवर किंवा आपल्या चॅनलवर याबद्दलची मी फ्री PDF सुद्धा पाठवतो. एकदा व्यवस्थित डाउनलोड करून घ्या, सगळ्यांना ते फ्री असेल. ठीक आहे. लेक्चर आवडल्यास नक्की लाईक करा आणि इतर जे लोक आहेत त्यांना सुद्धा शेअर करत चला. ठीक आहे. जय हिंद, पुन्हा भेटू.